यावेळेस पहा पहिलाच बॉल, तर पहा पहिल्याच बॉल वरती एक डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. पहा धावसंख्या 1 ने पुढे सरकते, एका सिंगलने धावसंख्येत वाढ मात्र होताना पाहायला मिळेल. धावसंख्या 1 या आकड्यावर. पहिल्या बॉल वरती एका डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून जातोय. ऑनसाच्या दिशेने फटका केला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, येईल कॅच पकडे. यावेळेस पहा चुकी होताना पाहायला मिळेल. कुठेतरी पहा अशा चुका तुम्ही करू शकत नाही. पूर्णपणे पहा राम चेंडू खाली जाताना पाहायला मिळाला, तोपर्यंत कॅच ड्रॉप झाले. पाहायला गेलं तर कॉल दिला गेला नाही, त्यामुळे धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या 3 या आकड्यावरती 2 धावांनी पुढे सरकेल धावफलक. या 3 धावांनी स्कोर बोर्ड पुढे सरकताना पाहायला मिळेल. येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीचा खेळ होताना पाहायला मिळेल. फुलटा चेंडू पाहायला गेला तर चेंडू काय क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडूला पाठवलं गेलंय, तोपर्यंत या बेस मात्र पहा नो प्लस नो प्लस 4 धावा, म्हणजेच 5 धावा चेंडूवरती येताना पाहायला मिळत आहेत. हर्षद लोकरे सर आपलं देखील स्वागत आहे. वेलकम. आधारस्तंभ चषक 2024 मध्ये अंतिम दिवसामध्ये आपलं स्वागत आहे. मनापासून आभार व्यक्त करतो आपण उपस्थित राहिल्याबद्दल. तसेच रवींद्र सुर्वे देखील उपस्थित आहेत पहिल्या मॅच पासून कोळीकरवाडी संघाच्या. यावेळी चांगला स्ट्रोक खेळला जातो, मोठा स्ट्रोक, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, कॅच ड्रॉप होते. राहुल चव्हाण कडून कॅच ड्रॉप झाले. एक शॉट आहे, एक सिंगल येते. तीन चेंडू झाले आता, 3 चेंडू. यावेळेस पहा पूर्णपणे संकेतच्या डोक्यावरून पाठवला जातो चेंडूला. पूर्णपणे स्क्वेअर लेग रिजनच्या बाहेर डीप मध्ये चेंडू जातो आणि ब्रीफ एक्सप्लेनेशन देऊन जातो. 6 धावा कशा पद्धतीने येत आहेत आणि पूर्णपणे 6 स्टेप अप, 6 पाऊल पुढे धावसंख्या उंचावताना पाहायला मिळेल. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचेल यावेळेस 15 आकड्यावरती 15 रन्स. येणाऱ्या काळामध्ये पहा या दोन्ही संघातील विजेता संघ विरुद्ध छत्रपती 11 कोळेकरवाडी. त्या दोन्ही संघातील विजेता संघ म्हणजेच तिसऱ्या फेरीमध्ये जाताना पाहायला मिळेल कोणता संघ. यावेळेस पहा काय गोलंदाजी अचूक टप्प्यावरती, बारक्याच्या गोलंदाजीमध्ये धार यावेळेस पाहायला मिळते. पूर्णपणे यावेळेस देखील पहा चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. बॅक टू बॅक पाहिलं गेलं तर 3 चेंडूवरती 2 षटकार, जिथे मात्र एक निर्धाव चेंडू देखील आला होता आणि धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या 21 या आकड्यावरती पाहिलं गेलं तर 2 षटकार, 1 चौकार आणि अतिरिक्त धावांच्या एकेरी दुहेरी धावांच्या मदतीने स्कोर बोर्ड पुढे सरकेल 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय.
यावेळेस चांगला स्ट्रोक खेळायला चेंडूकडे राहुल आहे. एकच धाव या चेंडूवरती घेतली जाईल. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅकवरती अतुल चव्हाण पाटण एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो. वेगवान गतीचा चेंडू आपण सध्याच्या स्थितीला पहिला बॉलवरती पाहिला आणि आबा याने मात्र स्ट्राईक दिले. आता मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला गेलेत आणि स्ट्रायकिंग एंडला श्रीकांत निवडुंगे ज्याच्या बॅटमधून काल देखील चांगल्या धावा येताना पाहायला मिळाला. कुंभारगाव असोसिएशन मधून खेळताना मात्र चांगला खेळ करताना पाहायला मिळाला हा खेळाडू. श्रीकांत निवडुंगे टच मध्ये आहे. या मॅच मध्ये कशा पद्धतीने पुढे जाईल. 2 षटकार 1 चौकार आतापर्यंत त्याच्या बाट मधून आलेत. आता मात्र अतुल चव्हाण बेस्ट वर्सेस सुपर बेस्ट. चेंडूला सोडून दिला जातो. बारख्या मात्र देखील पाहायला गेलं तर अडवू शकत नाही चेंडू. तोपर्यंत वाईट +1. यावेळेस अतुल चव्हाणच्या गोलंदाजीवरती षटकार ठोकला गेला. यावेळेस सर्वात लांब लचक उंच असा षटकार. स्ट्रॉंग अँड लॉंग हाय हँडसम. आणि यावेळेस मात्र पहा कमबॅक डिलिव्हरी. षटकारानंतर टीट फॉर टॅट जशाच तसे प्रत्युत्तर दिलं जातं. विकेट क्रमांक पहिली खेळपट्टीच्या बाहेर. श्रीकांत निवडुंगे षटकारानंतर विकेट मिळवले. हाच असतो कमबॅक, हाच असतो संघर्ष. यावेळेस देखील पाहिला गेलं तर नवीन बॅटर मात्र येताना पाहायला मिळतो. पंच या चेंडूवरती काय आहे? 4 धावा. 4 धावा आहेत. अमोल चाळकेच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती चौकार येतोय. म्हणजेच 400चा स्ट्राईक रेट पविलियन मधूनच सेट होऊन आला. ड्रेसिंग रूम मधून पाहिला गेलं तर विचार करून आला होता पहिल्याच बॉलवरती अतुलवरती हल्ला करायचा आणि त्यानंतर मात्र 4 धावा येताना पाहायला मिळतात. 4 चेंडूंचा खेळ झाला. 2 चेंडू बाकी आहेत. 1.4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धावसंख्या आमची साथी गुणलेखक 34 आकड्यावरती पोहोचवतो नक्कीच नितीनदादा पवार. तर पहा आता मात्र कशा पद्धतीने कमबॅक करेल. 1 षटकार आला तर विकेट आली. चौकार आल्यानंतर काय घडेल? 2 बॉल बाकी आहेत. मिस्टर पाहायला गेलं तर बारक्याच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. कमबॅक झालं परंतु ओव्हर द कीपर हेड. कीपरच्या डोक्यावरून यष्टिरक्षकाच्या वरून चेंडू एका धाबेसाठी. आता मात्र शेवटचा बॉल आहे दुसऱ्या षटकातील. धावसंख्या 35. धावसंख्या 36. पहिल्या 2 षटकांचा शेवट झाला. 18.00चा करंट रन रेट या मॅच मध्ये आणि शेवटचं षटक महत्वाचं निर्णायक अंतिम ज्या षटकाला स्लॉगवरचं षटक म्हटलं जातं ते महत्वाचं षटक कोणता गोलंदाज घेऊन येईल विचारपूस केली जाते. प्लॅन केला जातो. त्यानंतर मात्र कशा पद्धतीने कोणता गोलंदाज हाताळेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे.
यावेळेस देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. हा देखील धमाका आहे, हा देखील दमदार आहे, दर्जेदार पाहायला मिळतो षटकार. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर मारुती चव्हाण आबा यांच्या माध्यमातून येतोय क्लासिकल स्ट्रोक. ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळा, बॅकवर्ड लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक जातोय, धावतोय, पळतोय, एक धाव मात्र कंप्लीट. पुन्हा एकदा चेंडूला सोडून दिलं जातंय, वाईट यावेळेस मिळताना पाहायला मिळेल. अतिरिक्त एक्स्ट्रा रन, बारक्या चांगले क्षेत्ररक्षण करतो यष्टीरक्षकाचं, तेवढंच कौतुक करावं लागेल या मॅच मध्ये. आणि त्यानंतर धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडला जात नाही. यावेळेस राहुल चव्हाण बॉलिंग ट्रॅकवरती शेवटचं महत्वाचं अंतिम निर्णायक षटक हाताळतोय, स्लो ओव्हरचं षटक, आणि त्या षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखेल. पुन्हा एकदा वाईट बॉल येताना पाहिला तर लेग स्टंप सोडून जाताना पाहिला मिळते. पंच अनिल जाधव सर एका बाजूला पंचांच्या प्रमुख भूमिकेमध्ये, तर दुसऱ्या बाजूला प्रमोद कदम सर, सलबे गावचा खेळाडू प्रमोद कदम, आणि नक्कीच आज पंचांच्या प्रमुख भूमिकेमध्ये. यावेळेस ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ रिजन मधून येताना पाहायला मिळेल. राम त्या सोबत संकेत येताना पाहायला मिळेल. 2 धावा येत आहेत तोपर्यंत स्कोरबोर्ड 2 ने पुढे सरकताना पाहायला मिळेल. आणि पाहिलेलं तर धावसंख्या 47 या आकड्यावरती, 47 47 धावा. एक डिक्लेअर स्वरूपातील धाव. मिस्टानी स्ट्रोक, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, कॅच मात्र पकडली जाते. किरणच्या माध्यमातून पहा यावेळेस कॅच पकडली गेली. जो महत्वाचा खेळाडू होता तो मात्र बाद झालाय. अमोल चाळके बॅक टू द पवेलियन, नवीन बॅटर सुरज चाळके. आणि पाहायला गेलं तर अक्षय मत्रे चेंडूच्या खाली येताना पाहायला मिळाला होता, परंतु त्या अगोदर सुंदर असं क्षेत्ररक्षण मात्र होताना पाहायला मिळालं किरण यांच्या माध्यमातून. ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळा, सूरजच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती एकेरी धावचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये. बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक आहे, तिसरीचा देखील प्रयत्न केला जातोय, स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली जाते. शेवटच्या बॉलवरती धाव घेण्याचा प्रयत्न चांगला आहे, कारण की एक धाव महत्वाची आणि विकेट मात्र पडते. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहे, तिसरीचा प्रयत्न. येस पंच बाद आहे ना फलंदाज, 2 धावा आहेत पंच, 3 धावा की 2 धावा? 2 धावा. येस पंच, या चेंडूवरती 2 धावा.
50 धावा झालेत 51 धावांचं लक्ष 18-51 जिथे मात्र 17.00 रिक्वायर्ड रन रेट आहे. तर विनंती पहा लगेच मॅचला सुरुवात करा. आदर्श स्तंभ चषक 2024 आणि पहा एक घोर बातमी आहे. प्रत्येक खेळाडूंचं मनापासून आभार व्यक्त करतो, प्रत्येक मान्यवरांचं, प्रत्येक क्रीडा रसिकांचं मनापासून आभार व्यक्त करतो, कारण की सातारा स्पोर्ट्स लाईव्ह यांच्या यूट्यूब चॅनलवरती 19,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत, कंप्लीट झालेत. नक्कीच सातारा स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून प्रत्येक मान्यवरांना, प्रत्येक खेळाडूंना, प्रत्येक संघांना आणि प्रत्येक मान्यवर क्रीडा रसिक प्रेक्षकांना मनापासून आभार व्यक्त करतो. असंच प्रेम तुमचं नक्कीच पाठीशी असू द्या. क्वालिटी आणि क्लॅरिटीसाठी ओळखला जाणारा नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वातील सातारा विभागातील सातारा स्पोर्ट्स या नावाने एकमेव यूट्यूब चॅनल अर्जुन कदम यांच्या नावावरती आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. पाटण टेनिस असो किंवा रबर बॉलची असो. थँक्यू यूट्यूब फॅमिली. नक्कीच पहा पहिल्याच बॉलवरती एक धाव येताना पाहायला मिळते. महत्वपूर्ण गोलंदाज सूरज काल मात्र गौरव बडदेची विकेट प्राप्त केली होती. पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला होता, परंतु त्यानंतर पाहायला गेलं तर गौरव बडदे या खेळाडूची विकेट त्याने प्राप्त केली होती. टीट फॉर टॅटचं प्रत्युत्तर काल दिलं होतं आणि आज देखील बारकेच्या पाठमधून स्कोर केट पाहायला मिळतोय. मोठा स्ट्रोक आलाय. या 4 धावा. तर धावसंख्येत वाढ, धावसंख्या 5. पंचांच्या प्रमुख भूमिकेमध्ये प्रमोद कदम आज मात्र सुंदर अशा पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला अनिल जाधव त्याला स्पीडअप करायचं आहे. तर पहिल्या षटकामध्ये 2 चेंडूवरती 5 धावा. काल मात्र सूरज चाळके या गोलंदाजाला पहिला षटकार ठोकला
त्यानंतर त्या दुसऱ्याच बॉलवरती गौरव बडदे मिस्टर TDPL त्या खेळाडूची विकेट प्राप्त केली. सर्वात कमी वयाचा मालिकावीर ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगचा. यावेळेस कॅच, कालचं समीकरण यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही, परंतु यावेळेस असं वाटलं की बॅट कट एज लागते की काय, आणि त्यानंतर डॉट बॉल होते. देखील लिडिंग एज एक सिंगल डिक्लेअर झोन मध्ये. 4 चेंडूंचा खेळ, धावसंख्या 6 आकड्यावरती 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने पहा. चौकारानंतर कमबॅक चांगलं केलंय. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर बारक्या स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला. ऑफसाईडच्या दिशेने चांगला स्ट्रोक वेद चव्हाण चेंडू खाली येते, तोपर्यंत वेगवान गतीने एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळेल. एक सिंगल येते स्कोर बोर्ड पुढे. 7 आकड्यावरती इकॉनॉमिकल गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. शेवटचा बॉल मात्र 5 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. एका बाजूला अतुल एका डावीवरती खेळतो, तर दुसऱ्या बाजूला बारक्या 2 सिंगल्स, 1 चौकार आणि 1 निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळालाय. इथे मात्र दुसरा वैयक्तिक बॉल फेस करेल गोलंदाज सूरज चाळकेचा. अतुल चव्हाण डावखोरा फलंदाज. चौकार षटकार या चेंडूवरती गरजेचा आहे, महत्वपूर्ण असेल. बॅट आणि बॉलचा संपर्क चांगला झालाय. 7 आकड्यावरून अंतर कापलं जातं, डिस्टन्स कव्हर केलं जाईल. 13